तर कोल्हापुरातली एक अपडेट समोर येते। कोल्हापुरामध्ये नेमकी काय अपडेट आहे तर शिरोळमध्ये यादव गट शिवशाहू आघाडीची एक हाती सत्ता येते अशी परिस्थिती असं आपल्याला दिसतंय। नगराध्यक्षपदासह 15 नगरसेवक विजयी झालेले आहेत। नगराध्यक्षपदी योगिता कांबळे या विजयी झालेल्या आहेत। मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना मोठा धक्का बसलेला आहे। प्रतिष्ठितांची प्रतिष्ठा ही पणाला होती आणि अनेकांना धक्का बसलाय। मुक्ताईनगरमध्ये शिंदेच्या सेनेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। रक्षा खडसेंना मोठा धक्का बसल्याची अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना मोठा धक्का बसलेला आहे। तर बिनविरोध विजयी नेमके कोण कोण आहेत? साधना महाजन भाजप, नयनकुमार रावल दोंडाईमधून भाजप, अनगरमध्ये सुद्धा प्राजक्ता पाटील भाजप। बिनविरोध कोण कोण विजयी झाले ते आपण पाहतोय। सोलापूरच्या मैदर्गीमधून अंजली बाजारमठ भाजपच्या, मोहोळमध्ये सोलापूरच्या शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सिद्धी वस्त्रे, तर नांदगाव नाशिकच्या नांदगावमधून सागर हिरे शिवसेना। करमाळामध्ये शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत विजयी झालेल्या आहेत। बहुतेक ठिकाणचे निकाल हे आता स्पष्ट झालेले आहेत। थेटपणे विजयी कोण आहे हे आता आपल्यापर्यंत पोहोचतंय। आतापर्यंत आघाडीचे अपडेट्स येत होते, आता विजयी नेमकं कोण झाले या संदर्भातले अपडेट्स आतापर्यंत येत आहेत। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये भाजपचे आमदार प्रकाश भरसाकुडे यांच्या पत्नी पिछाडीवर आहे। प्रकाश भरसाकडे आमदार यांच्या पत्नी पिछाडीवर असल्याची अपडेट आपण पाहतोय। अनेक प्रतिष्ठितांची प्रतिष्ठा पणाला होती आणि अनेकांना धक्का सुद्धा बसलाय। गडचिरोलीमध्ये मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे। अद्यापही बॅलेट पेपरचा निकाल हाती नाही, म्हणजे केवळ पोस्टलची मतमोजणी झाली असं आपण थोडक्यात म्हणू शकतो। अमरावतीमध्ये धामणगाव रेल्वे परिषदेमध्ये भाजपचे 10 उमेदवार विजयी झालेले आहेत। अमरावती धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये भाजपचे 10 उमेदवार विजयी झालेले आहेत। अमरावतीमधली ही अपडेट आपण पाहतोय। राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सगळ्या अपडेट्स आपल्याला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय आणि प्रत्येक ठिकाणची आकडेवारी आकडेमोड सुद्धा आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण अगदी सकाळपासून हे सगळं कव्हरेज पाहतोय, या सगळ्या अपडेट्स पाहतोय। तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना मोठा धक्का बसलेला आहे। अपडेट येते पंढरपूरमधून। पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूजमध्ये भाजप पिछाडीवर असल्याची अपडेट समोर येते। एक अपडेट श्रीवर्धन मधून। श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये सुनील तटकरेंना धक्का बसलेला आहे। सुनील तटकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। पालघरच्या डहाणूमध्ये भाजपला धक्का बसलाय। नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिछाडीवर आहेत। पालघरची निवडणूक चर्चेत आली होती, ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमुळे, दोघांनी एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे, टीकेला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे ही निवडणूक चर्चेत आलेली होती आणि डहाणूमध्ये भाजपला धक्का बसलेला आहे, कारण त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे सध्या पिछाडीवर असल्याची अपडेट समोर येते। संगमनेरमधून एक अपडेट समोर येते। संगमनेरमध्ये सुद्धा प्रतिष्ठा पणाला होती। आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे आघाडीवर आहेत। सत्यजित तांबे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या होत्या। त्यांच्या पत्नी या आघाडीवर आहेत, तर अमोल खताळ्यांच्या पत्नी या पिछाडीवर आहेत। मैथिली तांबे या सत्यजित तांबेंच्या पत्नी ज्या आघाडीवर आहेत। संगमनेरमधली ही अपडेट पाहतोय। अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक झालेली होती, कारण 2 आमदारांसाठीची ही निवडणूक महत्त्वाची होती। गडचिरोलीमध्ये मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे। अत्यंत संथ गतीने म्हणजे किती, तर अद्यापपर्यंत बॅलेट पेपरचा निकाल हाती आलेला नाहीये। गडचिरोलीमध्ये मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे। तर पालघरच्या डहाणूमध्ये भाजपला धक्का बसलाय। नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिछाडीवर आहेत। एक अपडेट मनमाडमधून समोर येते। मनमाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे योगेश पाटील नगराध्यक्षपदासाठी 19 मतांनी आघाडीवर आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे योगेश पाटील हे नगराध्यक्षपदासाठी 19 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय। केवळ 19 मतांचा फरक आहे, त्यामुळे धाकधूक अजूनही सुरू असेल योगेश पाटील यांची। जल्लोष करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। शिंदे सेनेचे 4 नगरसेवक जे आहेत ते इथे जिंकून आलेले आहेत आणि अर्थातच 10 जागांचा निकाल जाहीर झालेला आहे। आणि या ठिकाणी कुठेतरी काय सांगाल आज तुमचा साहेबांच्या आशीर्वादाने हॅट्रिक केली आणि माझ्या सगळ्या मतदार जे आहेत माझे देऊळवाड्यातले, तर सगळ्यांच्या आईने मी आज हॅट्रिक केली। सर्वप्रथम
कनेरीला मनापासून नतमस्तक होते. त्याचप्रमाणे मालवण नगरीची सर्व जनता आणि माझे मतदार राज यांना सुद्धा इथून मी मनापासून नतमस्तक होते. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनी जो विश्वास दाखवला एकनाथ शिंदे साहेब आणि शिंदे सेनेवरती, त्यासाठी मी सगळ्या बहिणींचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. आणि परत एकदा प्रभाग 4 आणि मालवण शहरातल्या सगळ्या जनतेला मनापासून आभार व्यक्त करते आणि इथूनच हात जोडते, नमस्कार करते. या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना अशी फाईट पाहायला मिळाली. आज तुमचे 4 उमेदवार ती फाईट त्यांना काय असेल ते आम्ही दाखवून दिली ना. त्यांना शून्य म्हणजे काय असतं ते आज त्यांना दाखवून दिलं. पहिल्या स्टार्ट पासूनच सुरू केली ना आपण. त्यामुळे शून्याचे काय कोणाला भ्रम झाला होता तो भ्रम त्यांनी आता विसरावा. नाही, पण आता भाजपचे नेते असं म्हणायला लागले की जो कोणी नगराध्यक्ष निवडून येईल, उमेदवार निवडून येईल तो महायुतीचा असेल. कारण याआधी स्वबळावर लढले, पण आता भाजप म्हणते की महायुतीचे असतील. हे आमच्या वरचे नेते ठरवतील काय कोणाला नगराध्यक्ष ते कोणाला सपोर्ट करायचा का काय करायचं असेल ते आमचे वरचे नेते बसलेले आहेत. आणि आमचे 100% नगराध्यक्ष आमचाच बसणार, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. निवडून आलेले नगरसेवक हे महायुतीचे पुढचे आमचे जे नेते लोक सांगतील त्याप्रमाणेच आम्ही काम करणार. पण आता हे जे नगरसेवक निवडून आलेत हे महायुतीचे आहेत की शिंदे शिवसेनेचे आहेत? हे शिंदे शिवसेनेचे आहेत आमचे. विजय असो. हम तुम्हारे साथ दत्ताबाई, तुम्हाला किंग मेकर म्हणून सगळेजण इथे मालवणमध्ये ओळखतात. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? 4 नगरसेवक 20 पैकी आता पहिल्या राऊंडमध्ये निवडून आलेले आहेत. बाबू नाही, मला या प्रसंगी एवढं सांगावं वाटतं की आमचे कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेजी राणे. सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. सध्या एक अपडेट पाहूया. सावंतवाडीमध्ये भाजप 6, ठाकरेंची शिवसेना 1, शिंदेची शिवसेना 2 जागांवर विजयी झालेली आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या श्रद्धाराजे भोसले आघाडीवर आहेत. हातकणंगलेमधून अपडेट समोर येते. शिंदेच्या शिवसेनेचे अजितसिंह पाटील हे विजयी झालेले आहेत. पुढची अपडेट मनमाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे योगेश पाटील नगराध्यक्षपदासाठी 19 मतांनी सध्या आघाडीवर आहे. संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे हे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सुवर्णा खताळ पिछाडीवर आहेत. दोन्ही आमदारांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती. सत्यजित तांबेंच्या पत्नी सध्या आघाडीवर आहेत. जळगावातील पाचोऱ्यामध्ये भाजपला धक्का बसलाय. शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. जळगावातील पाचोऱ्यामध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेत आणि त्यामुळे भाजपसाठी हा धक्का आहे. अमरावती अंजनगाव सुर्जीमध्ये ठाकरेंचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. अमरावतीमधली अपडेट पाहतोय आपण अंजनगाव सुर्जीमधून, जिथे ठाकरेंचे 2 उमेदवार विजयी झाल्याची ही आताची अपडेट आहे. ताजी घडामोड. पालघरच्या डहाणूमध्ये भाजपला धक्का बसलाय. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत. पालघरच्या डहाणूमध्ये भाजपला धक्का बसलेला आहे. तर सिन्नर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये धीम्या गतीनं मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत कलही हाती आलेले नाहीयेत. निकाल पुढची गोष्ट मात्र कलही हाती आलेली नाहीये. तर सावंतवाडीमध्ये भाजप 6, ठाकरेंची शिवसेना 1 आणि शिंदेची शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवर आहे, विजयी झालेली आहे. हातकणंगलेमध्ये संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे या सध्या आघाडीवर आहेत आणि तिथंच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यामुळं सत्यजित तांबे यांची प्रतिष्ठा पणाला होती, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला होती. अमोल खताळांसाठी आतापर्यंत तरी हा धक्का आहे. आतापर्यंत विजयी झालेल्या नाहीयेत मैथिली तांबे, मात्र सध्या त्या आघाडीवर असल्याची अपडेट आपण पाहतो. आणखी बऱ्याच अपडेट्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. माझी सहकारी कस्तुरी आपल्यासोबत आहे. कस्तुरी, गडचिरोलीमध्ये मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे अशी एक महत्त्वाची बातमी आपल्याला मिळते आहे. गडचिरोलीमधली अपडेट अद्यापही बॅलेट पेपरची निवडणूक सुरू झालेली नाही. मतदान बुलढाणा आमदार संजय गायकवाडांच्या पत्नी पूजा गायकवाड 1400 मतांनी आघाडीवरती आहेत. अतिशय आनंदाची अशी त्यांच्यासाठी बातमी. बुलढाण्यातले आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी 1400 मतांनी आघाडीवर आहेत. चाकणमधून अपडेट. चाकणमध्ये शिवसेनेचे हर्षल लेंडगर हे विजयी झालेले आहेत. अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी. नगरपालिकेच्या निकालाचे आपण पाहतो. जळगावमध्ये जाऊया. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये भाजपला धक्का बसलाय कारण शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. जळगावमधली ही अपडेट. जळगावमधल्या पाचोऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय कारण तिथे शिवसेनेचे
4 उमेदवार विजयी झाले. अमरावतीमध्ये जाऊया. अंजनगाव सुर्जेमध्ये ठाकरेंचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. अमरावतीमधली अपडेट आपण पाहतोय. मतमोजणी सुरू आहे. अंजनगाव सुर्जीमध्ये ठाकरेंचे 2 अलायन्स केलेलं होतं, नक्की त्याचाही फायदा झालेला आहे. आणि महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमचे गिरीश भाऊ पालवे असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे आमचे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांचं हे यश आहे, कार्यकर्त्यांचं हे यश आहे. वडिलांचा उल्लेख केला गेलेला होता, त्यामुळे तुम्ही आणि प्रचार सभेमध्ये भाऊक झालेला होता. एका लेखीनं आज काय करून दाखवलं असं तुम्हाला वाटतं? ते बघतायत मला वरतून, त्याच्यामुळे मी त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजून हे होईल. पण माझ्या वडिलांना ही श्रद्धांजली आहे. आजची निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली होती. आमदार म्हणून तुम्ही थेट मैदानात उतरला आणि जो संघर्ष झाला तो किती महत्वाचा तुम्हाला वाटतो? नक्कीच संघर्ष हा खूप मोठा होता, कारण समोरून 25-30 वर्षाची एक हाती सत्ता होती आणि जनतेला मी साथ घातली. आणि मी आमदार असताना मला कामांपासून अडवलं गेलं. माझं तर कर्तव्य आहे ना. मला ज्या मतदारांनी भगूरमध्ये मतदान केलं आहे, मला विधानसभेला आमदार म्हणून मतदान केलेलं होतं, त्यांचीही कामं न करू देण्यासाठी जो काही अडसर होता त्याला मी लोकांना पदर पसरवलेला होता आणि भरभरून झोळी माझी भगूरकरांनी भरून दिली. त्यासाठी मनस्वी आभार व्यक्त करते. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगलं काम त्या नक्की करतील आणि 2 महिला प्रामाणिकपणे भगूरकरांचा विकास करतील याची मला पूर्ण खात्री आहे. ताई मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी उभं राहिल्या. एकटीकडून हे शक्य नव्हतं. ताई होत्या म्हणून आम्ही दोघींनी मिळून हा विजय खेचून आणलेला आहे. तर श्रेय त्यांना देखील मोठं श्रेय आहे त्यांच्यासाठी. थँक्यू. आणि पालवे साहेब पण पूर्ण वेळ दिला भाजपच्या वतीने. पालवे साहेबांनी जो बालेकिल्ला आहे तो जेवढे दिवस होते त्यांनी सोडला नाही, त्याच्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आहे. अभिनंदन. नक्कीच विजयी उमेदवारांच्या या प्रतिक्रिया उमटतायत. आता आपण जाऊया. गडहिंग्लज नगरपालिकेवरती राष्ट्रवादीनं झेंडा फडकवलेला आहे. गडहिंग्लज नगर परिषदेवरती आता राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. महेश तुरबट मठ हे नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. अतिशय महत्वाची अपडेट. राष्ट्रवादी 17 जागांवरती विजयी झालेले आहे. गडहिंग्लज मधले हे अपडेट आपण पाहतोय. जळगावमधली बातमी. जळगावमध्ये जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय. पवारांचे उमेदवार विजयी झालेले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांना धक्का बसून पवार गटाचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. जळगावच्या जामनेरमधली अपडेट. मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का. नांदेडच्या उमरीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. 18 उमेदवार तिथले विजयी झालेले आहेत. रायगडमधून अपडेट पाहूया. उरणमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे, मात्र भाजप पिछाडीवर आहे. कोकणमधली आपण पाहतोय अपडेट. रायगडमधल्या उरणमध्ये सध्या भाजप पिछाडीवर आहे. गडचिरोलीमध्ये आरमोरीमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. गडचिरोलीमध्ये आपण अपडेट पाहतोय. मतमोजणी सुरू आहे. आरमोरीमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झाल्याची अपडेट समोर येते आहे. महायुतीने आतापर्यंत 204 जागा जिंकलेल्या आहेत. चिपळूणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झालेले आहेत. चिपळूणमध्ये माजी आमदार रमेश कदम मात्र पराभूत झाले. चिपळूणमधली अपडेट आपण पाहतोय. यवतमाळमध्ये प्रियदर्शनी उईके आघाडीवरती आहेत. यवतमाळमध्ये मतमोजणी सुरू आहे आणि त्यात प्रियदर्शनी उईके आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यानंतर चाकणमध्ये जाऊया. चाकणमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे आघाडीवर आहेत. चाकणमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सध्या आघाडीवर आहेत आणि त्यामुळे आता इतर पक्षांना मोठा धक्का बसलेला आहे. गडहिंग्लज मधले आपण अपडेट पाहत होतो. त्यानंतर आता जव्हार नगर परिषदेवरती भाजपनं झेंडा फडकवलेला आहे. जव्हार नगर परिषदेवरती भाजपनं सत्ता मिळवलेली आहे. तिथे झेंडा फडकवलेला आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या पूजा उदावंत या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा. जव्हारमध्ये भाजपची एक हाती सत्ता येते. 20 पैकी 14 जागांवरती भाजप विजयी झालेला आहे. बहुसंख्य जागांवरती भाजपनं जव्हार नगर परिषदेवरती आपला झेंडा फडकवला आहे. रायगडच्या अलिबागमध्ये नगराध्यक्षपदी शेकापच्या अक्षया नाईक या विजयी झालेल्या आहेत. कोकणमधले आपण ही अपडेट पाहतोय. रायगडच्या अलिबागमध्ये नगराध्यक्षपदी शेकापच्या अक्षया नाईक या विजयी झालेल्या आहेत. धाराशिवमध्ये जाऊया. यानंतर धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किरण रवींद्र गायकवाड सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे शिंदे सेना धाराशिवमध्ये उमेदवार आपण आघाडीवर पाहतोय. मुरुममध्ये भाजपचे बापूराव पाटील आघाडीवर आहेत. सोलापुरातल्या बार्शीमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. बार्शीमधली आपण अपडेट आपण पाहतोय. सोलापुरातल्या बार्शीमध्ये भाजपचे 5 तर शिवसेनेचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
पुन्हा जाऊया कोकणात. रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोकणात थोडं चांगलं यश मिळताना दिसतंय. त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि विजयी होत आहेत. रत्नागिरीमध्ये शिल्पा सुर्वे विजयी झालेले आहेत. रत्नागिरीच्या शिल्पा सुर्वे शिवसेनेचे उमेदवार विजयी आहेत. चाकणमध्ये शिंदेची शिवसेना 13 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे शिंदे सेनेला चांगला दिलासा मिळतोय. चाकणमध्ये शिंदेची शिवसेना 13 जागांवरती आघाडीवर आहे. सोलापुरातल्या बार्शीमध्ये भाजपचे 5 उमेदवार तर शिवसेनेचे 3 उमेदवार विजयी झालेत. महायुतीला एकूणच यश मिळताना दिसतंय. रत्नागिरीतून अपडेट पाहूया. माजी आमदार बाळा माने यांना धक्का बसलाय, कारण सून शिवानी माने पराभूत झाली आहे. बाळा माने यांची सून जी आहे ती निवडणुकीच्या रिंगणात उभी होती रत्नागिरीतून, मात्र शिवानी माने पराभूत झाले. त्यामुळे आमदार बाळा माने यांना चांगलाच धक्का बसलाय. जळगावच्या शेंदुर्णीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल विजयी झालेले आहेत. जळगावमध्ये आपण एकीकडे गिरीश महाजन यांना धक्का बसलाय, मात्र दुसरीकडे भाजपचे गोविंद अग्रवाल विजयी झालेले आहेत. नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी गड राखलेला आहे. सुहास कांदे आणि त्यांच्या बरोबरच भुजबळांमध्ये विरोधक आहेत आणि त्यांच्यामध्ये नेहमीच वादावादी होत असते. मात्र सुहास कांदे यांनी त्यांचा गड राखलेला आहे नाशिकमध्ये. मंत्री छगन भुजबळ यांना त्यामुळे मोठा धक्का बसलाय, कारण सुहास कांदे यांनी त्यांचा गड राखलेला आहे. त्याच्यामुळे भुजबळांना मोठा धक्का बसलाय. चिपळूणमधून अपडेट पाहूया. शिंदेच्या शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झालेले आहेत. कोकणामध्ये रत्नागिरी, चिपळूण या त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि अनेक ठिकाणी आता विजय देखील होत आहेत. तर चिपळूणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेश सकपाळ हे विजयी झालेले आहेत. महत्वाची अपडेट, महायुतीचा आकडा 200 पार जातोय. मग या हळूहळू पाठलाग करते या आकड्यांचा. मात्र 288 जागांवर कोणाची वर्णी लागते ते पाहूया. तुळजापूरमध्ये भाजपची सत्ता आली आहे. 12 उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत. तुळजापूरमध्ये भाजपनं सत्ता राखली. 12 उमेदवार त्यांचे विजयी झाले. मुक्ताईनगरमध्ये जाऊया. जळगावात शिवसेनाचे 2, भाजपचा 1 अपक्ष 1 जागांवरती विजयी झालेली आहे. कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहानं जल्लोष केला जातोय. आपला उमेदवार विजयी होतोय, आघाडीवर आहे आणि गुलाल उधळला जातोय. कारण हा गुलाल उधळण्याचा काळ आहे. आजचा दिवस कार्यकर्त्यांसाठी मोठा महत्वाचा आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे विजयी झालेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा मोठा जल्लोष. ठिकठिकाणी गावागावात नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी होत आहेत, आघाडीवर जात आहेत आणि त्यानंतर आता कार्यकर्त्यांकडून उमेदवारांना खांद्यावर उचलत गुलाल उधळत मोठा जल्लोष केला जातोय. धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किरण रवींद्र गायकवाड आघाडीवर आहे. ते दृश्य आपण पाहतो कशा मोठ्या उत्साहानं हे सगळे कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरवत आहेत, गुलाल उधळत आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत. धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किरण रवींद्र गायकवाड आघाडीवर आहेत. ही आकडेवारी ही अपडेट मतमोजणी दरम्यानची आपण पाहतोय. मुरुममध्ये भाजपचे बापूराव पाटील आघाडीवर आहेत. तर पालघरच्या जव्हारमध्ये भाजपनं सत्ता मिळवली आहे. 20 पैकी 14 जागांवरती भाजप विजयी झाली आहे. जव्हार निवडणुकीमध्ये 20 पैकी 14 जागा भाजपनं राखलेल्या आहेत आणि जव्हारमध्ये भाजपनं सत्ता मिळवत 20 पैकी 14 जागांवर आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. पालघरमधली आपण अपडेट पाहतोय.